हटतच नाही आता. ते म्हणजे कमराला काय झालं, म्हणलं काय नाही झालं, तुला काय करायचं माझ्या कमराला काय होतं, आरक्षण दे चल. शरीर थकलं, कमरेला पट्टा बांधला, पण पाटील मागे नाही हटला. मी पुन्हा येईल का नाही मला माहित नाही, पण तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला आजच हाक मारतोय की जर सरकारनं काही त्रास देण्याचा दगाफटका करण्याचं काम केलं तर हे आंदोलन वर्षानुवर्ष बंद नाही राहिलं पाहिजे. छातीवर गोळ्या झेलायची तयारी दाखवली. 5 महिन्यांपासून घराचा उंबरठा नाही शिवला, पण पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागे नाही हटला. त्यामुळे माझ्या कुटुंब सुद्धा बाजूला सरून आज 5 महिने झाले मी घराला सुद्धा शिवलं नाही, आणि मराठ्यांना आरक्षण मिळून दे तर घराला शिवणार सुद्धा. घरदार बायका पोरांना मिठी मारून जरांगे निघालेत. आरक्षण मिळत नाही तोवर घरी परतणार नाही असा निर्धारही केला, आणि या लढ्यात शरीर साथ देत नसल्याचंही जरांगे पाटलांनी कबूल केलं. हा पट्टा बघा. मनोज जरांगे पाटलांच्या कमरेला हा पट्टा तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल. हा पट्टा जरांगेंनी फॅशन म्हणून लावला नाहीये. कमरेचं दुखणं आंदोलनात अडथळा ठरू नये. शेवटच्या टप्प्यावरच्या आंदोलनात जरांगेंच्या तब्येतीचा मुद्दा पुढे येऊ नये म्हणून जरांगेंसोबत असणाऱ्या वैद्यकीय पथकाने त्यांना हा पट्टा लावायचा सल्ला दिलाय. आणि आता तर पट्टाच लावून चाललोय मराठ्यासाठी, पण हटतच नाही आता. ते म्हणजे कमराला काय झालं, म्हणलं काय नाही झालं, तुला काय करायचं माझ्या कमराला काय होतं, आरक्षण दे चल. मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलं, मी मरायला कुठे भेटेल, आणि जे मरायला भेटेल ते मराठे कसले, आणि लढायला भेट मराठे कधीच नाही. फक्त शरीर मला आता साथ देत नाही, कारण एका महिन्यात 20 दिवस उपोषण झालेलं आहे माझं, एक 17 दिवस आणि एक 9 दिवस. त्यामुळे मायबाप माझं शरीर नाही साथ देत मला. तरीही मी एक इंच सुद्धा या मराठा समाजाच्या लेकराचं मोठं व्हावं म्हणून मागा नाही सर. मला गाडीत कवशी झोप लागते सुद्धा माहीत होत नाही, आणि झोप जर नाही लागायला लागली तर 4-4 वाजेपर्यंत जागा आहे. मी माझ्या मायबाप समाजाच्या दारात 5 वाजता सुद्धा जातो आणि त्यांना जागा करतो. अशी संधी पुन्हा येणार नाही आता जागेवर. तुम्हाला सुद्धा माझ्या हात जोडून तुम्ही इतक्या विराट संख्येने इथे जमला. आम्ही मुंबईच्या दिशेनं तुमच्या बळावर चाललो. पाठीमागं बारकाईनं लक्ष ठेवा. तुमचे पोरं 500-600 किलोमीटरवर आरक्षणाची मागणी मागण्यासाठी चालले. पाठीमागं बारकाईनं लक्ष असू द्या, त्यांना काही त्रास होतोय का. जर तसा काय प्रयत्न झाला तर उभा महाराष्ट्र मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी ताकदीने उभा राहायला पाहिजे. आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मागणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. माझा जीव जरी गेला ना तरी मराठा आरक्षण घेऊन या मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकल्याशिवाय की इंच सुद्धा माग हटणार नाही. हे शब्द आहे माझा तुम्हाला. जरांगेंनी मुंबईकडे आगेकूच केली आहे. रोज 10 किलोमीटर मराठा बांधवांसोबत पायी चालणं, हजारो मराठा बांधवांचे सत्कार स्वीकारणं, आपल्यासोबत आलेल्या कित्येक मराठा बांधवांच्या राहण्याची खाण्याची सोय पाहणं, त्यांच्याशी संवाद साधणं, सभांमध्ये भाषणं करणं आणि मराठा आंदोलनाचा हा गाडा पुढे हाकत राहणं, या सगळ्यात जरांगेंची तब्येत खालावणं साहजिकच आहे. पण तरीही मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पहाडासारखे भरभक्कमपणे आजही उभे आहेत. त्यांच्या याच भूमिकेमुळे आज मराठा समाज बांधव मनोज जरांगेंच्या एका इशाऱ्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकायलाही तयार आहेत. पाथर्डीहून माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.